छत्रपती शिवाजी महाराजांची 395वी जयंती. त्या जयंती निमित्त आम्ही येथे जमलो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जागर 395 वर्षानंतर देखील केला जातोय. त्याच्यासाठी आपण जमलोय. खरं तर छत्रपती हे एक नाव नाही तर हा एक विचार आहे आणि या विचारांना घडवण्याचं काम केलं माँसाहेब जिजाऊ. अनेक दुःख अनेक यातना माँसाहेब जिजाऊंना त्यांना सहन करावे लागला. खरं तर 10 नोव्हेंबर 1659 अफजल खानाचा वध आणि त्याच्या पहिले 1 महिना सईबाईचा मृत्यू आणि अफजल खानाचा वध सईबाईचा मृत्यू, त्यावेळेला राजांची मनस्थिती काय असेल. अशा वेळेला जिजाऊंनी राजांना कसं प्रबोधन केलं ते ऐका. ऐका मराठ्यांच्या शूर लेकींनो आणि मर्द मराठी मर्दांनो ऐका. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा त्या अफजल खानाचा कोथळा फाडायला जात होते तेव्हा माझी जिजाऊ काय म्हणते ऐका. शुभा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. 395 वर्षापूर्वी एक आई आपल्या लेकराला असं म्हणते, या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72. म्हणजे आई कशी असावी त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे माँसाहेब जिजाऊ. आणि त्या आईने घडवलेला हा पुत्र आंतरराष्ट्रीय कीर्तीचा सेनापती आहे. आज मी इथे जाणीवपूर्वक विधान करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यांचा ज्यांचा पराभव केलाय, ज्यांना ज्यांना हरवलंय, त्यापैकी फक्त 2च जण या मातीतले होते, म्हणजे भारतातले होते. एक अफजल खान आणि दुसरा मिर्झा राजे जयसिंग. बाकी सगळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे. काल परवा 4-5 मुलं एक तो पुष्पा पिक्चर आलाय त्याच्याबद्दल खेळत होते. पुष्पराज झुकेगा नाही मी. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी 395 वर्षापूर्वी जगातल्या म्हणतोय मी आंतरराष्ट्रीय लेवलच्या अनेक योद्ध्यांना झुकवलंय. त्या शाहिस्ते खानाची त्या लाल महालामध्ये 4 बोटं छाटली. तो शाहिस्ते खान तुर्कस्तानचा नवाब, अफजल खानाचा मामा तुर्कस्तानचा होता. तो कार्तलब खान लोणावळ्याजवळ खिंडीत त्याला कोंडून मारलं. तो कार्तलब खान कुठला होता? उझबेकिस्तान, म्हणजे आत्ताचा ताश्कंद रशिया. इंग्रजांचा पराभव छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. डचांचा पराभव केला, फ्रेंचांचा केला. जगातल्या सर्वोत्तम योद्ध्यांचा पराभव या राजाने केला. त्याच्यासाठी त्या राजाच्या नावाचा जय जयकार करण्यासाठी आपण 395 वर्ष उलटून देखील येथे जमलोय. हे छत्रपती शिवाजी महाराजांनी 395 वर्षापूर्वी करून दाखवलंय. म्हणून मी जाणीवपूर्वक विधान करतो, छत्रपती शिवाजी महाराज हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सेनापती होते, म्हणजेच इंटरनॅशनल लेवलचे. तो पुष्पा तेलंगणा पोलिसांनी त्याला अटक केली, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी 395 वर्षापूर्वी मोठ्या मोठ्या राजांना, मोठ्या मोठ्या सेनापतींना स्वतः समोर झुकवलंय. हा इतिहास आहे. खर तर पुढे जाऊन सांगताना छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली. सुरतेची लूट किती वेळा केली तर 2 वेळा केली. एकदा सुरतेची लूट करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना त्या सुरतेच्या लुटीमध्ये एक मोठं मशीन भेटलं. ते मशीन दुरुस्त करण्यासाठी त्यांनी अनेकांशी पत्रव्यवहार केले, इंग्रजांशी पत्रव्यवहार केले, पण ते काही मशीन इंग्रजांनी त्यांना दाद दिली नाही. ते मशीन काही चालू झालं नाही. मग ते परत येताना ते भीमजी पारेख नावाच्या व्यक्तीला ते मशीन त्यांनी भेट म्हणून दिलं आणि त्या भीमजी पारेख नावाच्या व्यक्तीने ते चालू केलं आणि तत्कालीन काळातला पहिला छपाईखाना सुरू झाला, श्री शिवाजी छापखाना. तो आजही आहे. 395 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची कितीही दूरदृष्टी. खर तर आरमार उघडलं. मायनाक भंडारी असतील, दौलत खान असतील, असे आरमार प्रमुख. 7 समुद्रपार मराठ्यांचा दबदबा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात निर्माण केला. विजयदुर्ग, पद्मदुर्ग, सिंधुदुर्ग यांसारखे सागरी किल्ले बांधले. खर तर मराठ्यांची जहाजं पाण्यावर तरंगायची. त्याच्यावर लोड टाकला तर तो लोड ते झेलू शकत नव्हती. काही जहाजं शत्रूवर जर तोफेचा मारा करायचा तर जहाजं डगमगायची. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी एक दिवस कल्याणच्या त्या कारखान्यामध्ये आपल्या सगळ्या कामगारांना एकत्र बोलवून घेतलं आणि सांगितलं, मी सांगतोय तसं तसं जहाज बनवा. आणि राजांनी सांगितलं असं 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 आणि तसं तसं जहाज बनून तयार झालं. तत्कालीन काळातलं शत्रूवर जोरदार मारा करणार, कितीही वजन टाकलं तरी न डगमगणार जहाज तयार झालं. हे छत्रपती शिवाजी महाराजांनी करून दाखवलंय. त्यासाठी हा जागर आहे. त्यासाठी आम्ही इथे जमलोय. खर तर आज आपल्याला ते राफेल सारखी विमानं फ्रान्स सारख्या देशातून मागावी लागतात, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी गुलाब असेल, गलबत असेल, पाल असेल अशी जहाजं 395 वर्षापूर्वी तयार केली. त्याच्यासाठी त्यांच्या नावाचा जागर करायचा आहे. गुगलला जर सर्च केलं फादर ऑफ इंडियन नेव्ही, भारतीय नौदलाचा बाप कोण, तर त्याचं उत्तर येईल छत्रपती शिवाजी महाराज.
करून दाखवलंय. त्याच्यासाठी त्यांच्या नावाचा शिवजयंती साजरी करायची ना, करायची. दाढी मुशी वाढवायची का, वाढवायची ना, पण त्याच्यासोबत नाचायचंय का, नाचायचंय ना, पण त्याच्यासोबत वाचायचंय सुद्धा. छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यावर घेऊन मिरवायचंय का, होय मिरवायचंय ना, पण त्याच्यासोबत डोक्यात पण घ्यायचंय. हीच असेल खरी शिवजयंती, हीच असेल माझ्या राजाची जयंती. पुढे जाऊन 6 जून 1674 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. खरं तर तो बहादूर खानाचा एक मामे भाऊ आहे, बहादूरगड आहे, अहिल्यानगर येथे. म्हणजे पूर्वीचं अहमदनगर, आताचं अहिल्यानगर, श्रीगोंदा तालुका आहे. श्रीगोंदा तालुक्यामध्ये बहादूरगड नावाचा किल्ला आहे. त्याचं आताचं नाव धर्मवीरगड. त्या बहादूरगडावर औरंगजेबाचा दूध भाऊ होता, त्याचं नाव होतं बहादूर खान. खर तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होऊ नये यासाठी त्या बहादूर खानानं अनेक प्रयत्न केले, त्याच्यासाठीच त्याला पाठवलं होता. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, त्याच्यात कितीही विघ्न आले तरी राजांचा राज्याभिषेक झाला. आणि अशा वेळेला त्या बहादूर खानाला एक पत्र येत आहे. ते पत्र येत आहे औरंगजेब बादशाहचं. काय पत्र आहे, ऐसा कैसे हुआ, तर तो बहादूर खान औरंगजेब बादशाहला पत्र लिहितोय. ते नोंद करून ठेवण्यासारखं आहे. तो म्हणतोय, बहुतेक खुदाचीच इच्छा होती की राजे छत्रपती व्हावेत. तो बहादूर खान लिहितोय औरंगजेबाला पत्र. नंतर आता बहादूर खानाला माहित होतं राजे छत्रपती झाले, आता औरंगजेब आपल्यावर चिडणार, रागवणार, आता करायचं काय. त्याला औरंगजेबाचं दुखणं माहित होतं. मग बहादूर खानानं त्याच्या बहादूरगडावर 1 कोटी रुपये नगद जमवली होती आणि 200 दक्षिणी घोडी होती त्याच्याकडे आणि 40,000ची फौज होती. मग तो बादशाहाला पत्र लिहितो, मी इथे 1 कोटी नगद जमवली आहे, तुम्हाला पावसाळा संपू द्या, लगेच पाठवून देतो. ही बातमी जशी त्या आग्र्याला पोहोचली, त्या औरंगजेबाकडे, त्याच्या दुप्पट वेगाने ती बातमी छत्रपती शिवाजी महाराजांना रायगडावर पोहोचली. आणि मग राजाचं राजकारण सुरू झालं. लगेच सरसेनापती सरनौबत हंबीरराव मोहिते यांना राजे बोलवून घेतात आणि सांगतात, हंबीरराव, बहादूरगडावर 1 कोटी नगद आहे. आणि हंबीरराव म्हणतात, आणतो. संवाद तर बघा ना, 1 कोटी नगद आणि आणतो. काही विचार केला नाही. आजचा एखादा म्हणाला असता, अंगात जरा कणकण आहे, सर्दी आहे, जरा दवाखान्यात जाऊन येतो, 4-5 दिवस थांबतो, नंतर बघू. पण हंबीरराव काय म्हणाले, आणतो. मुलाचं लग्न टाळतो तानाजी आणि लढायला जातो, हात तुटला तरी लढतो. असे अनेक उदाहरणं, बाजी, शिवाकाशीत, असे अनेक उदाहरणं आहेत. तर हंबीरराव म्हणतात, आणतो. आणि हंबीरराव त्यावेळेला रायगडावर फक्त 10,000ची राखीव फौज होती. कुठले दिवस होते, पावसाळ्याचे. पावसाळ्याच्या दिवसामध्ये रायगडाची जी फौज असायची ती काय करायला जायची, शेतीची कामं करायला जायची 4 महिने. नंतर 4 महिन्यानंतर ती परत यायची. फक्त 10,000ची फौज असायची. आता जे दंगल झाल्यावर आपल्याकडे काय येतं, राज्य राखीव पोलीस दल येतं, सीआरपीएफ, एसआरपीएफ. ती कल्पना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची. ती 10,000ची फौज कायम रिझर्व्ह असायची, कधी काही संकट आलं तर त्याला सामोरे जाण्यासाठी. मग हंबीररावांनी काय केलं, 1,000 फक्त रायगडावर ठेवले आणि 9,000 सोबत घेतले. 9,000चे 2 भाग केले, एक 7,000चा आणि एक 2,000चा. मग हंबीरराव आणि ते दुसरा एक सरदार पुण्याला पोहोचले. मग हंबीरराव सोलापूर हायवे मार्गे करकुंब येथे येऊन पोहोचले. तिथं दबा धरून बसले. आणि तो दुसरा सरदार म्हणजे आपला महाराजांचा सरदार नारायणगाव, शिरूर, अहमदनगर म्हणजे आताच अहिल्यानगर मार्गे श्रीगोंदा येथे येऊन पोहोचला. त्याच्याकडे किती हजाराची फौज होती, 7,000ची. तर जसा जसा बहादूरगड जवळ दिसायला लागला तसा तसा मराठ्यांनी जयघोष सुरू केला. हर हर महादेव, जय भवानी, जय शिवराय, जय भवानी, असा घोषणा द्यायला सुरुवात केली. तितक्यात बहादूरगडावर ती बातमी पोहोचली, हुजूर वो आ गए. कोण, मराठे हुजूर, दिवसा. तो बहादूर खान म्हणतोय, दिवसा. खर तर हे सांगायचं म्हणजे मराठ्यांच्या सगळ्या लढाया रात्रीच्या आणि विशेष करून अमावास्येच्या रात्रीच्या. तोरणा घेतला, पद्मदुर्ग घेतला, पुरंदर घेतला, कोंढाणा घेतला. अमावास्येच्या रात्री म्हणजे रात्री, दिवसा हालचाल नाही. आणि आपण आजकाल एखादा घरातला करता माणूस समजा निघाला, मांजर आडवं गेलं तर आपलं काय वेगळंच चालू असतं. तर ते छत्रपती शिवाजी महाराजांना 395 वर्षापूर्वी कळालं. अंधश्रद्धा मुळीच नव्हती. तर अशा प्रकारे त्या कारतलब खानाला लोणावळा खंडित मानला. नंतर बहादूरगडावर किती 7,000ची फौज येऊन पोहोचली. त्या बहादूर खानाला बातमी कळाली. आता बहादूर खानाने काय केलं, 40,000ची फौज बहादूरगडावर होती.
की 40,000 बाहेर काढले, फक्त वॉचमॅन गेटमन ठेवले, फक्त गड राखण्यापुरते. आणि ही 7,000ची फौज. त्याला वाटलं मराठे दिवसा आले म्हणजे भयानक आले असणार, नक्की 50-60,000ची फौज तर असणार, दिवसा आलेत म्हणजे भयानक आले असणार. पण आता दोघांची लढाई होणारच होती. तिकडून मराठे जय भवानी जय शिवराय हर हर महादेव यलगार, इकडून टाक टाक धिन धिन ढोल ताशे बडवायला सुरुवात केली. दोन्ही फौजा आमने सामने. आता वार होणार तितक्यात मराठ्यांनी रिव्हर्स गेट टाकला. 1 मैल गेले, 2 मैल गेले, 3 मैल गेले. बहादूर खान म्हटला मुझे लगा 50,000 हो गए, ये तो 7,000 है, चलो वापस. बहादूर खान मागे फिरला. 4-5 मैलच गेला असेल बहादूर खान, पुन्हा मराठ्यांची फौज त्याच्या मागे आली. मराठे वापस आले. आता बहादूर खानाला म्हणलं अरे हा काय प्रकार, पुन्हा आले. आता बहादूर खान पुन्हा. आता बहादूर खान पण जोशात, त्याचं सैन्य पण जोशात, मराठे पण जोशात, टाक टाक धिन धिन यलगार, इकडून जय भवानी जय शिवराय हर हर महादेव, तरवर उपसला गेला. आता वार होणार तितक्यात मराठ्यांनी पुन्हा रिव्हर्स गेअर टाकला. पुन्हा मराठे वापस. आता तिसऱ्यांदा परत. आता बहादूर खान म्हटलं आता सोडायचं नाही, आता यांच्या मागच जायचं. 1 मैल झाला, 2 मैल झाले, 10 मैल झाले, 15 मैल झाले. इतक्यात बहादूर खानाचा एक सरदार म्हटला हुजूर भाग गए, चलो वापस. परत फिरला वापस. तिसऱ्यांदा 5-6 मैल बहादूरगडाकडे गेला असेल, परत मराठे पाठवून आले. जय भवानी जय शिवराय, मागचा एअर उघडला, हुजूर वो फिर आ गए. आता बहादूर खानाचं टाळकं सटकलं. आता त्याने खुनगाट बांधली. आता जे होईल ते होऊन जाऊ दे, आता काही सोडायचं नाही, आता मारायचंच. आता दोन्ही फौजा एकदम जोशामध्ये आक्रमण, टाक टाक धिन धिन यलगार, वार होणार. परत तिसऱ्यांदा मराठ्यांनी रिव्हर्स गेअर टाकला पुन्हा. आता मराठ्यांनी असा रिव्हर्स गेअर टाकला, असे पळाले की 15 मैल झाले, 20 मैल झाले. बहादूर खान माग, मराठे पुढं, बहादूर खान माग, मराठे पुढं. नगर आलं, शिरूर आलं, नारायणगाव आलं, बहादूर खान मागच. तर तो एक सरदार म्हटला ते त्या बहादूर खानाला दिसेच ना, 7,000 आणि हे 40,000, त्याला एक पण मराठी दिसेना. अरे त्याला काय माहिती, या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात फक्त 3 जण फिरू शकता, एक वारा, दुसरा वाघ आणि तिसरे मराठे. चौथ्याचं इथं काम नाही. तो बहादूर खान पोहोचला, त्याला काही दिसेल ना. मग तो तिकडनं म्हटला बडी जीत हासिल की आपने, मैंने, म्हणजे बहादूर खानाने. तो निघाला, जीतम जीतम करत निघाला. आता कुठं निघाला तो, आपल्या अहमदनगरच्या दिशेने, म्हणजे आताच्या अहिल्यानगर श्रीगोंदा तालुक्यात बहादूरगडाकडे निघाला तो जीतम जीतम करत 40,000ची फौज घेऊन. आता जसा तो पुण्यात जाऊन पोहोचला, ती बातमी बहिर्जींच्या हेराने दिली. कुठं, रायगडावर, सॉरी यांना करकुमला उभे असलेले हंबीरराव मोहिते यांना दिली. आणि हंबीररावांना जशी बातमी पोहोचली तशी हंबीररावांनी 2,000ची फौज काढली आणि हंबीररावांनी 2 तांगात बहादूरगड गाठला. ते गेटमन वॉचमॅन होते ते सापडूनच सुजवले. गडावरचे 1 कोटी उडवले, 200 दक्षिणी घोडी सोबत घेतली. आणि अशा प्रकारे यालाच काय म्हणायचं, गनिमी कावा, छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा. आपली फौज किती, 9,000, त्यांची किती, 40,000. विजय कोणाचा, मराठ्यांचा. फायदा काय, 1 कोटी 200 दक्षिणी घोडी. तोटा काय, काहीच नाही. जसा जसा बहादूर खान जवळ यायला लागला, त्याला दूरच दूर दिसायला लागला. आता तो दूरच दूर दिसतोय. एक सुजलेला वॉचमॅन गेटमन आला, तो म्हटला हुजूर वो फिर आ गए थे. कोण, मराठे हुजूर. तो हम किनके पीछे थे, मराठे के हुजूर. मग अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी ती लूट केली. मग 4 महिने त्याच्यानंतर 3-4 दिवसांनी शिवाजी महाराजांचे वकील काजी हैदर त्या बहादूर खानाकडे जातात आणि म्हणतात राजे 4-5 दिवस जेवले नाहीत, राजांनी अन्नाचा घास घेतला नाही, म्हणजे हे गनिमी काव्याचं एक अवसान. मग तो बहादूर खान गळायला लागतो. तो बहादूर खानाला ते वकील म्हणतात, काजी हैदर म्हणतात, राजे 10,000ची फौज द्यायला तयार आहे, छत्रपती संभाजी महाराजांना तुमच्याकडे पाठायला तयार आहे. मग काजी हैदरांना कळलं. तो बहादूर खान म्हणतोय कधी कधी येणार आहेत राजे, कधी पाठवणार आहे संभाजी महाराजांना. त्याला समजलं मासा गळायला लागला. मग 4 महिने उलटून गेले. पण एक अट त्या काजी हैदरांनी, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या बहादूर खानाला घातली होती की सही शिक्क्याचे कागद लागतील याच्यासाठी फक्त. मग सही शिक्क्याचे कागदच का, 4 महिने जे साडणीस्वार त्या श्रीगोंदावरून आग्र्याला जाणार, त्याला जायला लागणार 2 महिने, यायला लागणार 2 महिने, असे एकूण झाले 4 महिने. तोपर्यंत पावसाळा उलटून जाईल आणि रायगडावरची जी गेलेली फौज आहे ती रायगडावर पुन्हा येईल. आणि अशा काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी
तब्बल 80,000ची फौज तयार केली. त्याला समजलंच नाही, तो हा म्हणून गेला. मग 4 महिन्यानंतर ते आले त्याचे वकील त्या बहादूर खानाचे. ते म्हटले तुम्ही संभाजी राजांना पाठवणार होते, ते 10 किल्ले देणार होते. राजे म्हटले कधी? तुमचे आंबेरगाव आलते. राजे म्हटले कधी? आणि नंतर पुढे जाऊन तो त्याचा बहादूर खानाचा हेर म्हणतोय संभाजी राजांना पाठवणार होते चाकरीसाठी. राजे ताडकन उठले, चालते व्हा नाहीतर अपमान पावाल. मान खाली घालून गेले ते बहादूर खानाचे वकील. मग अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी 395 वर्ष पूर्वी गनिमी कावा काय असतो त्याचं उदाहरण घालून दिलं. नंतर पुढे जाऊन आता काहीतरी एक फिलिप्स मॅसन नावाचा इंग्रजांचा शेवटचा सेक्रेटरी भारतात येतो. एक पुस्तक लिहितो. 5 इंग्रजांची एवढ्या मोठ्या प्रचंड भूभागावर राज्य केलं. 5,000 राज्यकर्त्यांचा अभ्यास त्या फिलिप्स मॅसनने केला. त्याच्यातल्या फक्त 3 जणांनी त्याला प्रभावित केलं. 3ऱ्या क्रमांकाला अकबर, 2ऱ्या क्रमांकाला रणजित सिंग आणि 1ल्या क्रमांकाला छत्रपती शिवाजी महाराज. आता छत्रपती शिवाजी महाराज 1ल्या क्रमांकावरच का? तर सैन्य पोटावर चालतं, त्याला 2 वेळचं खायला लागतं, हे जगातल्या एकाच राजाला कळालं, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज 1ल्या क्रमांकावर. पुढे जाऊन लिहितो हे छत्रपती शिवाजी महाराज अजून काही दिवस जगले असते तर आपण पारतंत्र्यात गेलोच नसतो. म्हणजे आपण 1947ला स्वातंत्र्य झालं ते तो दिवस आलाच नसता, अजून हा राजा काही दिवस जगला असता तर. हा तो फिलिप्स मॅसन म्हणतोय, मी नाही म्हणत आहे. नंतर आता एक रामकथा आहे. ते सेतू बांधायचं काम चालू होतं. ते जे सैन्य होतं ते पाण्यामध्ये दगड टाकत होतं. राम नाम लिहून दगड टाकत होतं आणि दगड पाण्यावर तरंगायचे. प्रभू रामचंद्रांना वाटलं आता हे माझे सैन्य आहे, मी यांचा सेनापती आहे, मी पण काहीतरी यांना थोडीफार मदत करायला पाहिजे. मग प्रभू रामचंद्रांनी एक दगड घेतला, पाण्यात टाकला, पण तो तरंगला नाही, तो पाण्यात बुडाला. दुसरा घेतला, पाण्यात टाकला, तो पण बुडाला. असं 3 वेळा झालं. तिसरा पण पाण्यात बुडाला. मग अंगद तिथे येतो आणि प्रभू रामचंद्रांना म्हणतो, प्रभू रामचंद्र म्हणतात अंगद असं असं झालंय, मी पाण्यात दगड टाकतोय, तुम्ही दगड टाकताय, पाण्यावर तरंगतोय, सेतूचं काम चालू आहे, पण मी जो दगड टाकतोय पाण्यामध्ये बुडतोय. मग अंगद प्रभू रामचंद्रांना म्हणतो, प्रभू जो दगड खुद्द प्रभू रामचंद्राने सोडून दिला तो काय बुडणार नाही तर काय तरंगणार आहे का? तो बुडणारच ना. आता हे सांगतोय का मी? छत्रपती शिवाजी महाराजांना हे राज्य जर पुढे न्यायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचाराचा हात सोडून आपल्याला चालणार नाही, नाहीतर हे राज्य बुडल्याशिवाय राहणार नाही. एवढे बोलून मी थांबतो. धन्यवाद.